आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। वर्षा निवासानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये रात्री 3 तास बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल, उदय सामंत आणि दादा भुसे यांचीही उपस्थिती। अमित शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात कसा आणायचा यावर बैठकीमध्ये चर्चा। हमखास जिंकून येणाऱ्या जागांचं लवकर वाटप व्हावं यावरही चर्चा। शिंदे गट, दादा गट आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनामध्ये शंका निर्माण होते। सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं। आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही। राऊतांकडून खंत व्यक्त। पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले, हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल। मवियामध्ये 125 जागांवर कुठलीही अडचण नाही। 125 जागांवर मवियामध्ये एकमत। उर्वरित जागा आटपावर गणपतीनंतर चर्चा होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा आज शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश। जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करणार। बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सर्व आमदार आज सागर बंगल्यावर जाणार। राज्य शासनाने 4 दिवसामध्ये 370 GR काढले। विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता।